जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में। चलो शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभटा वचन एका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडीतो कथे गाळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपल्या सांगवी गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, ज्यांच्या माध्यमातून मला आजची सेवा प्राप्त झाली ते भगवती माता मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मला आजची सेवा प्राप्त झाली। बघा किती गोड नियोजन केलं आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं। माझे सर्व बंधू वर्गांनी इतकं सुंदर आयोजन नियोजन केलं आहे, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सौ सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व श्रोतेजन टाळ करी माळ करी वार करी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी
या वारकरी संताच्या, तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराय यांचा उपदेश प्रकरणातील अभंग आजचे सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज वर्णन करतात की जो मनुष्य या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला त्याला मरण हे निश्चित आहे. जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो मनुष्य मरतो त्याला जन्म हा पुन्हा आहे. मृत्यूश्य ध्रुवा जन्म. कारण या मृत्यूलोकावरती त्या काळाची सत्ता आहे. तो काळ कधी येईल आणि कधी तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल याचं काय सांगता येतं का? नाही. आता आपलंही जाऊ द्या, पण एखाद्या बालकाचा नुकताच जन्म झालेला असतो, पण त्याच्यावर देखील तो काळ कधी कधी झडप घालतो. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. त्याचही जाऊ द्या, पण एखाद्या मातेच्या उदरामध्ये एखादं बालक असतं, त्याला सुख काय, दुःख काय, पाप काय, पुण्य काय याची जाणीव असते का? नाही. पण त्याच्यावर देखील तो काळ झडप घालतो. माझ्या माऊलींची गोड ओवी आहे. एथ मंगळाची अंकुरी सवेच मंगळाची पडेल पारी. मृत्यू मातेच्या उदर कुहरी गर्भोगी वसी. महिला मंडळ, तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा मनुष्य जन्माला आला पण अजूनपर्यंत मेलाच नाही? ऐकलंय कधी तुम्ही असं? नाही. कारण जन्माला आलेल्याला प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ, असंच मी एका गावामध्ये कीर्तनाकरता गेले. कीर्तनाकरता गेल्यावरती कीर्तनामध्ये मी असं सांगितलं की ह्या गावचे सगळे लोक आहेत ते येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहेत. घाबरून जाऊ नका तुम्ही. तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही कीर्तन करायला आला की मारायला? काय काय तर डोळेच मोठे केले. बघा, मी कीर्तनामध्ये असं सांगितलं की ह्या गावचे सगळे लोक आहेत ते येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहे. आता 7 दिवस कोणते? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आता हे सोडून दुसरे वार आहे का? नाही. आता मी असं सांगितल्यानंतर सगळी गावची लोक दुःखी झाली, नाराज झाली, सगळ्यांना वाईट वाटलं. पण एक बाई मध्येच उठली आणि मोठमोठ्याने हसायला लागली. म्हटलं काय हो मावशी? मी असं सांगितल्यानंतर सगळी गावची लोक दुःखी झाली, नाराज झाली, मग तुम्ही एकट्याच का बरं हसताय? ती मावशी मला म्हणाली थांबा ताई, तुम्ही असं सांगितलं की ह्या गावचे सगळे लोक आहेत ते येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहे. ताई मी या सांगवी गावचे नाही, मी शेजारच्या निमगाव गावचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, ती शेजारच्या निमगाव गावची जरी असली तरी तिला भरण चुकणार आहे का? नाही. बघा तुम्हाला विष्णू पुराणातलं गोड उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची खूप आराधना केली, खूप वर्ष तपश्चर्या केली आणि मग कुठे कितीतरी वर्ष तपश्चर्या करून त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आता ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणाले हिरण्यकशिपू सांग तुला काय पाहिजे? तेव्हा हिरण्यकशिपू काय म्हटलं असेल? हिरण्यकशिपू म्हणाला की ब्रह्मदेवा मला मरण नको. आता मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही म्हणून ब्रह्मदेवांनी सांगितलं. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला अहो ब्रह्मदेवा, सगळ्या विश्वाची उत्पत्ती तुम्ही करतात, सगळ्यांचं पालन पोषण तुम्ही करतात, सगळ्यांचं भविष्य तुम्ही लिहितात आणि तुम्ही माझं मरण चुकू शकत नाही. मग ब्रह्मदेव म्हणाले अरे हिरण्यकशिपू, मी हे सगळं करतोच, सगळं हे मी करतोच, पण मरण
ते कदाय न जाय पुसिले तैसे काळे गोरे पण पुसोनी जाये. माऊली सांगतात एखादा कितीही गोरा मनुष्य असू द्या, त्याने कोळसा लावू द्या, त्याने मातीत तोंड बुडू द्या, पण तो काळा होणार आहे का? होणार आहे का? नाही. याच्या विरुद्ध एखादा काळा मनुष्य असू द्या, त्याने किती साबण लावू द्या, किती फेर लावली लावू द्या, किती फेस वॉश वापरू द्या, अजून काही मला एवढंच माहिती, तुम्हाला माहित असेल तर करा प्रयोग. बघा, त्याने कितीही काही वापरलं तरी तो गोरा होणार आहे का? नाही. ज्याप्रमाणे काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही, गोरा मनुष्य काळा होऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या ललाटावर जे लिहिलं आहे ते होण्याचं चुकणार आहे का? नाही. ब्रह्मदेवांनी त्याला खूप समजावून सांगितलं आणि सांगितलं की तू दुसरी कोणती इच्छा माग, ती मी पूर्ण करेन. हिरण्यकश्यपूने विचार केला, साक्षात ब्रह्मदेव मला प्रसन्न झाले, पण माझं वरण चुकतंय का? नाही. विचार करून ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं की ब्रह्मदेवा, मला दिवसा मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री मरण नको. तथास्तु. दुसरी अट सांगितली, ब्रह्मदेवा, मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर देखील मरण नको. तथास्तु. तिसरी अट सांगितली, ब्रह्मदेवा, मला घराच्या आतही मरण नको आणि घराच्या बाहेरही मरण नको. तथा 12ही महिन्यांमधून एकाही महिन्यात मरण नको. आता याने इतक्या अटी सांगितल्या, याला मरण येणार आहे का? नाही. याला वाटलं मी राजा झालो, मी किंग झालो, आता मला कोणीही मारू शकत नाही. या विचाराने त्याने एवढ्या सगळ्या अटी घेतल्या आणि एवढ्या सगळ्या अटी घेऊन त्याने नगरामधली भजनं बंद पाडली, कीर्तनं बंद पाडली, कोणालाही देवाचं नामचिंतन करू देत नव्हता, कोणालाही देवाचं नामस्मरण करू देत नव्हता. पण माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या बापाच्याही देखील पार्श्वे जेवले होते. त्यांनी त्याच्याच पोटी हरिभक्ताला जन्माला घातलं. म्हणजे कोणाला? भक्त प्रल्हादाला. भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय करायचा? नारायण 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 नारायण
अंगावरती एक तरी गरम तेलाचा थेंब जरी उडाला तरी किती वेदना होतात? किती होतात? तुम्ही सर्वजण स्वयंपाक करतात ना? करतात ना नक्की? आता मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्या अंगावरती एक तरी गरम तेलाचा थेंब उडाला तरी तुम्हाला किती वेदना होतात? तेव्हा भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं त्याला किती वेदना झाल्या असतील? पण त्याच्या मागे माझा भगवान परमात्मा उभा होता, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराय. माझा भगवान परमात्मा त्याच्या मागे त्याच्या पाठीशी उभा होता. कारण का? तर त्याने देव फुकट नाही राहत तो, पण त्यानेही देवाचं नामचिंतन केलं, त्यानेही भजन केलं. बघा, तुम्हाला जर वाटत असेल की भगवान परमात्म्याने आपल्या पाठीशी उभं राहावं तर आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, तरच तो आपल्या हाकेला धावून येतो. कोणाकोणाच्या हाकेला धावून आला होता? द्रौपदी मातेच्या. बघा, ज्या वेळेस भरल्या सभेमध्ये माझ्या द्रौपदी मातेचे जेव्हा वस्त्रहरण होत होते तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने द्रौपदी मातेला साड्या पुरवल्या. पण फुकट पुरवल्या का? नाही. त्याच्या आधी देखील माझ्या द्रौपदी मातेने काहीतरी केलं होतं. बघा, एक दिवस असं झालं की माझ्या भगवान परमात्म्याच्या बोटाला तिला थोडंसं लागलं. तेव्हा ते कुंती आत्याकडे गेले, सांगितलं की मला बोटाला बांधण्याकरता जराशी चिमकी दे. सगळ्यांना सांगून बघितलं पण कुणीही दिलं नाही. पण माझ्या द्रौपदी मातेने आपल्या भरल्या शालूचा पदराचा काठ तोडला आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या बोटाला बांधलं. आणि तेच फळ माझ्या द्रौपदी मातेला पुढे काम आलं. बघा, ज्या वेळेस द्रौपदी मातेने माझ्या भगवान परमात्म्याला जेव्हा काठ बांधला होता त्या काठाला जेवढे धागे होते तेवढ्या साड्या माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या द्रौपदी मातेला पुरवल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण देवाकडे काहीतरी मागण्याआधी आपण देवाला काहीतरी दिलं पाहिजे. ढेशी तेव्हा देशी ऐसा असती उदार, काय उघडू देवा तुझे कृंपणाचे दार, काय उघडू देवा तुझे कृंपणाचे दार. बघा, आपण देवाकडे काहीतरी मागण्याआधी आपण देवाला काहीतरी दिलं पाहिजे. मग माझ्या भक्त प्रल्हादाने रात्रंदिवस माझ्या नारायणाचं भजन केलं. जेव्हा त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, कडे लोट केला, तेव्हा माझा भगवान परमात्मा त्या नारायणाचं नाव घेत होता. म्हणून त्याच्या पाठीमागे भगवान परमात्मा उभा होता. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना झाल्या नाही. आता काही केल्या भक्त प्रल्हाद ऐकेना. हिरण्यकशिपूला राग आला. एके दिवस सहज भक्त प्रल्हाद भजन करत असताना तो हिरण्यकशिपू त्याच्या जवळ आला आणि विचारलं, का रे, तू म्हणतोस ना की तुझा देव आहे, तुझा देव आहे, मग तुझा देव नेमकी आहे तरी कुठे? तेव्हा भक्त प्रल्हादाने सांगितलं, विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल जडी स्थळी भरला, श्रीचा ठाम कोठे उरला, श्रीचा ठाम कोठे उरला, अज्ञानीने पाहिला, शेजारी त्याचा खांब उभा होता. बघा, शेजारी खांब होता. हिरण्यकशिपूला राग आला. हिरण्यकशिपूने रागाच्या भरात केलं तरी काय, खांबावरील लाथ मारिली दुर्जने,
ती लाथ मारली. प्रकार काय घडला? खांब दुभंगला. खांबामधून अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवंत प्रगट झाले. आता ते प्रगट झाल्याच्या नंतर त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या बोटावरती घेतलं आणि घराच्या दाराच्या उंबऱ्यामध्ये येऊन बसले. आता उंबऱ्यामध्ये बसले आणि हिरण्यकश्यपूला त्याची पहिली अट विचारली. हिरण्यकश्यपू, तू म्हटला होतास ना मला सकाळी मरण नको, मला दुपारी मरण नको आणि मला रात्रीही मरण नको. तू जरा बाहेर बघ. सकाळ दिसते का? नाही. दुपार दिसते का? नाही. रात्र दिसते का? नाही. कारण ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट विचारली. हिरण्यकश्यपू, तू म्हटला होतास ना की मला देवाच्या हातूनही मरण नको, मानवाच्या हातूनही मरण नको आणि दानाच्या हातून देखील मरण नको. तू माझ्याकडे बघ. मी देव दिसतो का? नाही. मी दानव दिसतो का? नाही. मी मानव दिसतो का? नाही. कारण अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं असे नृसिंह भगवंत होते. तिसरी अट विचारली. तू म्हटला होतास की मला घराच्या आतही मरण नको आणि घराच्या बाहेरही मरण नको. तू इकडे बघ. तू आता घराच्या आत आहेस का? नाही. घराच्या बाहेर आहेस का? नाही. कारण त्याला घेऊन कुठे बसले होते? उंबऱ्यामध्ये. चौथी अट विचारली. तू म्हटला होतास मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर देखील मरण नको. तू इकडे बघ. तू आता आकाशात आहेस का? नाही. जमिनीवर आहेस का? नाही. कारण त्याला उचलून कुठे घेतलं होतं? आपल्या बोटावरती. पाचवी अट विचारली. तू म्हटला होतास ना मला अस्त्राने मरण नको, मला शस्त्राने मरण नको. तू माझ्याकडे बघ. माझ्या हातामध्ये काही अस्त्र आहे का? नाही. काही शस्त्र आहे का? नाही. कारण ते होते नृसिंह भगवंत. त्यांची नखी म्हणजे वाघनखी होती. शेवटची आणि सहावी अट विचारली. का रे हिरण्यकश्यपू, तू म्हटलं होतास ना की मला या 12ही महिन्यामधून एकाही महिन्यामध्ये मरण नको. आता पुरुष मंडळ 13 महिना आहे का? कस काय नाही म्हणतात? चैनी, अंगठा, अमरस विसरले का? तो महिना होता पुरुषोत्तम अधिक मासाचा महिना, आपल्या भाषेत धोंड्याचा महिना. त्यावेळेस एका क्षणाचाही विलंब न लावता त्या नृसिंह भगवंतांनी त्या हिरण्यकश्यपूची रवानगी यमलोकी केली. बैसला शेजारी काळभूषा, बैसला शेजारी काळभूषा, बैसला शेजारी काळभूषा. बदला प्राणी नराहे संसारी, हो बदला प्राणी नराहे संसारी, बदला प्राणी नराहे संसारी, हो बदला प्राणी नराहे संसारी. बैसला शेजारी काळभूषा, बैसला शेजारी काळभूषा, बैसला शेजारी काळभूषा. उपजला प्राणी नर आहे संसारी. कारण का राहत नाही? कारण तो काळ आपल्या उशाशी बसलेला आहे. तो आपल्याला कधी येईल आणि कधी घेऊन जाईल याचं काय सांगता येतं का? नाही. विठ्ठला 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 मग जन्माला आलेल्या व्यक्तीला प्रत्येकाला मरण निश्चित आहे. आताच तुम्हाला गोड उदाहरण सांगितलं. पण तुम्ही म्हणाल, ताई किती वेळा जन्म घ्यायचा आणि किती वेळा मरायचं? किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे पतित.
वाचले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये घड्याळ आहे बरोबर. आता घड्याळाला किती काटे असतात? किती असतात? कोण म्हणलं बारा? आजकाल तर एकही काटा नाही बरोबर ना. आता घड्याळात काटे असतात 3. त्याच्यामधला जो काही सेकंद काटा आहे तो रात्रंदिवस फिरत असतो. मग तो असा म्हणतो का की आता मी खूप थकलो, आता मी जरा असं थांबतो, असं म्हणतो का तो? नाही. त्याप्रमाणे जन्माला आलेल्या व्यक्तीला मरण हे निश्चित आहे आणि जो जो मरतो त्याला जन्म हा पुन्हा आहे. कारण या मृत्यू लोकांचा पहिला नियमच काय आहे? अभंगाचे पहिले चरण. उपजला प्राणी काठी लागले
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कारण त्या संसाराचं मूळच कसं आहे, दुःखरूपी. बघा, गोड उदाहरण सांगेल. समजा एखादं कडुलिंबाचं झाड आहे. आता कडुलिंबाचं झाड कसं असतं, कडू. त्याला आपण किती कट्टे साखर घाला, किती पोते गुळ घाला, पण ते कडुलिंबाचं झाड गोड होणार आहे का? नाही होणार. कारण का, त्याचं मूळ कसं आहे, दुःखरूपी असं त्याचं मूळ आहे. मग ज्या संसाराचं मूळ दुःखरूपी असं आहे, ते त्या संसारामध्ये सुख भेटणार आहे कधी? नाही भेटणार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एकदा एका गावामध्ये एक माणूस राहत होता. तो त्याच्या संसाराला खूप वैतागला प्रपंचाला. ठरवलं कुठेतरी जायचं आणि जीव द्यायचा. पण जीव असा द्यायचा की जीवाला कोणताही त्रास नको. एवढा माणूस आपल्या जीवाला जगतो. जीव द्यायचा पण जीवाला कोणताही त्रास नको. विचार केला, अरे आपल्या गावाबाहेर एक ट्रेनचा ट्रॅक आहे. त्या ट्रॅक वरती जाऊन बसायचं. ट्रेन आली, अंगावरून गेली की एका फटक्यात जीव जाणार. असं ठरल्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी सकाळी मरण्याकरता निघाला. पण हातामध्ये जेवणाचा डबा घेतला. आता निघाला कशाला? मरायला. आणि हातामध्ये काय घेतला? जेवणाचा डबा घेतला. ट्रेनच्या ट्रॅक वरती जाऊन बसला.
गेल्याच्या नंतर तिथून त्याचा एक मित्र चालला होता. त्याने विचारलं, काय रे मूर्खा, डोक्यात काय फरक पडलाय काय? अरे ट्रेनच्या ट्रॅकवरती बसलास, ट्रेन आली, अंगावरून गेली तर मरशील ना बाबा. हा म्हणाला, थांब, तुला नाही कळत, अरे मी ते मरण्यासाठीच आलो आहे. मग हा म्हणाला, का रे, तू जर इथे मरण्यासाठी आला तर जेवणाचा डबा कशाला? हा म्हणाला, थांब, तुला नाही समजणार ते, ट्रेन जर लेट झाली ना तर पुन्हा जेवायला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे मरण्याकरिता चालला पण पोटाची चिंता, मरणाची तयारी आहे का? नाही. आपल्याला आपल्या मरणाची फार भीती वाटते, पण संत महात्मे आपल्या मरणाला सुख सोहळा म्हणतात. आपुले मराना पाहिले न्याडोळा, आपुले मराना पाहिले न्याडोळा, आपुले मराना पाहिले न्याडोळा, आपुले मराना पाहिले आपुले मरण पाहिले मी डोळा, तो हा सुख सोहळा अनुपम्य. संत महात्मे आपल्या मरणाला सुख सोहळा म्हणतात, सुख सोहळा म्हणतात, पण आपण आपल्या मरणाला दुःख समजतो. बघा, एखादी 100 वर्षाची म्हातारी आजीबाई असू द्या, आपण तिच्याकडे जर गेलो, विचारलं, आजीबाई अजून किती वर्ष जगतात? या नात्यावर किती त्रास देतात आम्हाला, चांगलं उत्तर मिळेल का? नाही, मार खावा लागेल. कारण का? तिलाही जगायचे, तुम्हालाही जगायचे, मलाही जगावंसं वाटतं. म्हणजे मरावंसं कोणालाही वाटत, मरावंसं कोणालाही वाटत नाही. विठ्ठला 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 म्हणून आपल्या संसारामध्ये दुःख आहे. रामदास स्वामी गोड वर्णन करतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनी पाहे. या विश्वामध्ये कोणीही सुखी नाही, असा कोणीच मनुष्य नाही की जो सुखी आहे. मग सुखी आहे तो कोण? सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा दूजा कोणसा, 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 सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा दूजा कोणसा. माझा पांडुरंगा दारी खातो, माझा पांडुरंगा दारी सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखी फक्त एकच आहे, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. मग कारण का सुखी आहे? तर तो संसारामध्ये नाही, आपल्यामुळे तो प्रपंचामध्ये गुंतलेला नाही. कारण आपण या प्रपंचामध्ये गुंतलेला आहात, म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. पण तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ते कुठे आहे? सुख लागे करी शीतळ सुख लागे करी शीतळ
सुखा लागी करी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी विठ्ठला 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 मग सुखी फक्त माझा भगवान परमात्माच आहे. आणि मग आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर कुठे गेलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे आपण? पंढरपूरला. बघा, मग आपल्याला बांधून जरी ठेवलं असतं तरी आपण प्रपंच करायचं सोडलं असतं का? सोडलं असतं का? नाही. मी म्हणत नाही की तुम्ही प्रपंच करू नका, संसार करू नका, पण संसार करता करता, प्रपंच करता करता म्हणजे देवाचं नामचिंतन सुद्धा करा. कामामध्ये काम काही म्हणा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण संसारामध्ये असलो तरी आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे, भजन करावे, आपण जरी संसारात असलं तरी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि आपण जर असं केलंच नाही, आपल्या संसाराला परमार्थाचं जोडच लावलं नाही तर आपला संसार दुःखरूपी आहे. बघा, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठ्ठला 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 आता एका गावामध्ये एक असंच नवरा बायकोचं जोडपं होतं. आता ते नवरा बायकोचं जोडपं असं होतं की सकाळी उठलं का भांडण, दुपारी जेवण झाले की भांडण, नवरा ऑफिसवरून आला की भांडण, ऑफिसला जाताना भांडण, रात्रीही भांडण, सारखं नुसतं भांडणच भांडण. त्यांच्या घरामधून नुसता भांडण्याचाच आवाज यायचा. पण त्यांच्या शेजारीच असं एक घर होतं, त्या घरामधून नुसता हसण्याचाच आवाज यायचा. आता यांनी भरपूर दिवस बघितलं, अरे आपल्या घरात नुसते भांडण होतात, नुसता भांडणातच कहूर माजतो आणि शेजारच्या घरामधून नुसता हसण्याचाच आवाज येतो. हे लोक हसण्यासाठी करतात तरी काय? म्हणून आपण यांना
विचारलं पाहिजे. आणि म्हणून हा माणूस शेजारच्या घरी जातो आणि तिथल्या माणसाला विचारतो, का हो तुमचं कधी भांडण होत नाही का? आमचं तर रोज भांडण होतं. सकाळी भांडण, जेवताना भांडण, ऑफिसला जाताना भांडण, ऑफिसवरून येताना भांडण, जेवण करताना भांडण आणि रात्रीही भांडण. दिवसभर नुसतं भांडण. आमच्या घरामधून नुसतं भांडण्याचा आवाज येतो, पण आम्हाला तुमच्या घरामधून नुसता हसण्याचाच आवाज येतो. नेमके तुम्ही हसण्यासाठी करतात तरी काय? आता हा म्हणाला, थांबा, घरामागे चला आणि मग मी तुम्हाला सांगतो. आता हा याला घरामागे घेऊन जातो आणि विचारतो, का हो आता तरी सांगा, तुम्ही हसण्यासाठी नेमकी करतात तरी काय? हा म्हणतो, अहो थांबा, तसं काय ना, तुमचं ज्याप्रमाणे भांडण होतं त्याप्रमाणे आमचं देखील भांडण होतं, पण आमचं भांडण जरासं वेगळं आहे. आता याने विचार केला, अरे भांडण आणि वेगळं, भांडण केल्यावरती हसण्याचा आवाजच कसा येईल? याने विचारलं, असं कसं भांडण असतं नेमकी तुमचं? त्याने सांगितलं, हो ते काय आहे ना, रोज मी संध्याकाळी ऑफिसवरून येतो. ऑफिसवरून आल्यानंतर आमच्या दोघांचं भांडण लागतं, पण भांडणामध्ये ती मला लाटणं फेकून मारते. ते लाटणं जर मला लागलं तर ती हसते आणि ते लाटणं जर मी हुकवलं तर मी हसतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे या विश्वामध्ये लाटण्यावाला तरी सुख आहे का? आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल, ते तुम्ही मगाचपासून सांगता आहे की तो काळ येणार आहे, तुम्हाला आम्हाला घेऊन जाणार आहे, पण तो कोणाप्रमाणे येणार आहे? बघा, महिला मंडळ, तुम्हा सर्वांना उंदीर माहित आहे का? उंदर माहित आहे ना उंदीर? आता ज्या घरामध्ये उंदीर आहे त्या घरामध्ये भोका 100% असणार. आता एखाद्या दिवशी समजा भोक्याने उंदराला बघितलं तर भोका जाऊन हात जोडतो का की, उंदीर दादा आज आमच्या घरी खूप मोठी जेवणाची मेजवानी आहे, आमच्या घरी तुम्ही कृपया जेवणाला चला, म्हणतो का असा? नाही. एका क्षणाचाही विलंब न लावता ज्याप्रमाणे तो भोका त्या उंदराला गिळून टाकतो त्याप्रमाणे तो काळ येणार आहे आणि तुम्हाला आम्हाला घेऊन जाणार आहे. अभंगाचे दुसरे चरण.
ऐसा काळ लोकानेत असे. म्हणून जन्म भेटलेलाच आहे तर देवाचं भजन करा, नामचिंतन करा. पण काही लोकांचं पूर्ण आयुष्य जातं पण ते काही देवाचं नामचिंतन करत नाही. बघा तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठाला 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 एक दिवस एक धनगर दादा त्याच्या शेळ्या घेऊन आपल्या जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर तिथे शेळ्या चारण्याकरता सोडतो. संध्याकाळची वेळ होते, पावसाचं वातावरण होतं म्हणून तो घरी जाण्याकरता निघतो. सगळ्या शेळ्या घेऊन तो घरी जातो. पण एक शेळी चरतच असते, तिला काही भानच नसतं वेळेचं. ती जंगलामध्येच थांबते. थोड्या वेळानंतर विजा कडकडू लागतात. तिला समजतं की अरे जंगलामध्ये आज मी एकटीच विसरले, आपण जंगलामध्ये हरवलो आहे. आता तिला वाटतं, तिच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आता वाघ येतो की काय, मला खातो की काय, लांडगा येतो का काय, मला खातो की काय, अशी तिच्या मनामध्ये सतत भीती होती. तेवढ्यात योगायोग असा की समोरून एक कोल्हा आला. कोल्हा आल्याच्या नंतर त्याला विचारलं, का ग शेळी ताई, आज कसं तुझं येणं झालं जंगलामध्ये? शेळी बिचारी घाबरली. तिला वाटलं आता आपली नक्की शिकार झाली. ती बिचारी काही बोलली नाही. नंतर कोल्हा म्हणाला, शेळी ताई तू घाबरू नको, मी तुला कोणत्याही प्रकारची इजा पोचवणार नाही. तू माझ्यावरती निश्चितपणे विश्वास ठेव. आता असं सांगितल्यानंतर शेळीच्या मनामधली भीती जराशी कमी झाली आणि तिने सगळं सांगितलं की मी हरवली आहे. मग ती म्हटली, आता पावसाचं वातावरण आहे, आकाशामध्ये विजा कडकडत आहे, थोड्या वेळाने पाऊस येईल, मग मला राहिला आजच्या दिवस कुठेतरी निवारा पाहिजे. मग कोल्हा म्हणाला, ठीक आहे, एक काम कर, तू माझ्या सोबत चल. आता कोल्हा त्या शेळीला घेऊन कुठेतरी निवारा करता जातो. तिला एका वाघाच्या गुहेमध्ये नेतो. वाघाच्या गुहेमध्ये नेल्याच्या नंतर तिथे काही वेळ होतो, पूर्ण रात्र होते. तेवढ्यात त्या गुहेचा वाघ त्या गुहेपाशी येतो. आता हे बघितलं त्या शेळीने. तिला वाटलं आता वाघ आला, आता माझा फराळ नक्की होणार. ती कोल्ह्याला म्हणते, कोल्हे दादा ऐका, अहो समोरून वाघ येत आहे, आता माझं काही खरं नाही, माझा फराळ तर नक्कीच ठरलेला आहे. तेव्हा आता कोल्हा चतुर होता. तो म्हणाला, शेळे अगं तू टेन्शनच घेऊ नको, मी तुला जेवढं सांगतो तेवढंच फक्त तू म्हणायचं. ती म्हणाली, ते कसं? हा म्हणाला, मी म्हणाल बनकोबरी पोरं का बरं रडता? तू म्हणायचं पोरं वाघाला खायला मागतात. आता असं ठरल्याप्रमाणे वाघ थोडं जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर भीती निर्माण झाली. पण तेवढ्यात कोल्हा मोठ्याने म्हणतो, बनकोबरी पोरं का बरं रडतात? शेळी म्हणाली, अहो पोरं वाघाला खायला मागतात. आता वाघाला खूप भीती वाटली. त्याला वाटलं आता माझं फराळ नक्की ठरलेलं आहे. त्याने जशी ठोकली तशी जंगलाच्या बाहेर. आता हे बघत होतं त्या गुहेपाशी झाड होतं. झाडावर एक माकड होतं. त्या माकडाने हा सगळा प्रकार बघितलेला होता. आता ते माकड त्या वाघाकडे गेलं. वाघाकडे गेल्याच्या नंतर वाघाला सांगितलं, अहो वाघोबा दादा, तुम्ही जंगलाचे राजे आहात आणि एवढे घाबरट असे कसे राजे? अहो ऐका, तुमच्या गुहेमध्ये कोणी पण कोबरी नाही, एक शेळी आणि कोल्हा आहे, चला माझ्या बरोबर. हा म्हणाला, ठीक आहे. पण हा निघतो पण थांबतो. वाघ म्हणतो, अहो माकड दादा, तू सांगितलं तर खरं, पण समजा आपण तिथं गेलो आणि बनकोबरी जर खरंच असली तर तुझं काय बाबा, तू जर झाडावर चढशील, मला ते पळ काढावं लागेल. मग माकड जरा हुशार होतं. ते म्हणाल, अहो वाघोबा दादा, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना, मग एक काम करा, तुमची शेपटी माझ्या शेपटीला बांधा आणि मग आपण जाऊ. आता वाघाची शेपटी त्या माकडाच्या शेपटीला बांधली. आता हे सूत्र चाललं आणि गेल्याच्या नंतर वाघाच्या गुहेपाशी येऊन थांबलं. हे बघितलं कोल्ह्याने. कोल्हा मोठ्याने आरडला, बनकोबरी पोरं का बरं रडता? शेळी रागात म्हणते, अहो तुम्हाला सांगून एकदा कळतच नाही का, पोरं वाघाला खायला मागतात. असं सांगितल्यानंतर
वाघाने जी धूम ठोकली तरी त्या माकडाला फरफटत आता बिचारा माकडाची शेपूटच तुटली. ते माकड लांड झालं. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचा सिद्धांत असा झाला की आपल्याला इतका सुंदर मनुष्य जन्म भेटलेला आहे तर आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि जे लोक देवाचं भजन करत नाही त्यांची अवस्था कशी होते त्या माकडावानी? तुम्हीच म्हणा, मी काही म्हणतच नाही. विठ्ठला 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 म्हणून देवाचं भजन करा, नामचिंतन करा. आता तुम्हाला सर्वांना कसाई माहित आहे का? कसाईच्या दावणीला काय बांधलेलं असतं? गाय. आणि खाटकाकडं बोकड. ज्याप्रमाणे खाटी बोकडाला सोडून देत नाही आणि कसाई गायला सोडून देत नाही त्याप्रमाणे तो काळ तुम्हाला आम्हाला नेण्याचं सोडणार नाही. अभंगाचे तिसरे चरण. खाटिकाच्या घरी आज पुत्र हरी हरी
आपल्या जिभेवरती शिवाचं नामचिंतन करेल त्याला चांगला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून देवाचं भजन करा, नामचिंतन करा, कारण गेलेली घडी गेलेली वेळ पुन्हा काही फिरून येत नाही. कबीरजी गोड वर्णन करतात, कल 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 क्या करे, कल करे से आप करे से अभी करो, जिंदगी बेहाल कबीरा, जिंदगी बेहाल. जे काम उद्या करायचं आहे ते आज करा, जे आज करायचं आहे ते आता करा, कारण आपण कधी जगू का मरू हे सांगता येतं का? नाही क्षण भंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळख आणि म्हणून काय करा? राम राम स्मरा आरी. म्हणून देवाचं नामचिंतन करा, कारण गेलेली घडी गेलेली वेळ पुन्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये फिरून येत नाही. अभंगाचे शेवटचे चरण.
काय आहे? नवरात्र उत्सव. मग एकदा गोंधळ घालायचा का आपल्या सर्वांना? घालायचा का? करा हात सगळ्यांनी हात वर करा. मागचे पुरुष मंडळ झोपले नाहीत ना? अजून जेवायचे आपल्याला. करा हात वर. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा सबळ वाजला. 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 ये ग आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. ये ग आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. आई अंबाबाईच्या नावानं. अंबाबाई ग तुझा सबळ वाजला. 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 हे मांडीला मंडपदारे केला थाटमाट. मांडीला मंडपदारे केला थाटमाट. हो मांडीला मंडपदारे केला थाटमाट. मांडीला मंडपदारे केला थाटमाट. ये ग आंबा गोंधळाला सोडले बालघाट. ये ग आंबा गोंधळाला सोडले बालघाट. हे काळोखाची अंबाबाई असेल जरी रात. काळोखाची अंबाबाई असेल जरी रात. दिवाळीचा प्रकाश आई झाला लखलखाट. दिवाळीचा प्रकाश आई झाला लखलखाट. हे लागली आसाई तुझा लढा लागला. लागली आसाई तुझा लढा लागला. आई अंबाबाई ग तुझा सबळ वाजला. 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 लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा मी पणाचा आवाज उठला. अंतरंगी आवाज उठला. ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा आई अंबाबाईचा. अजून आपल्याला जेवण करायचंय बरं का? आवाज सगळ्यांचा मोठा आला पाहिजे. नवरात्र सगळ्यांची आहे. हा? आई अंबाबाईचा. आज या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये जी काही कीर्तन रूपी सेवा पार पडली त्याच्यामध्ये ज्यांनी 2 तास अतिशय उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली त्या महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. गोड साथ दिली महाराज. तुमचे मनापासून आभार. ज्यांनी 2 तास हार्मोनियमची उत्कृष्ट साथ दिली त्यांचे बाबा त्यांच्यासाठी देखील एकदा टाळ्या वाजवा बरं.
ज्यांनी 2 तास कीर्तनाचं शूटिंग केलं त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी माझा आवाज, आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे सुजित दादा, अतिशय गोड आवाज दिला त्यांच्याकडे टाळ्या वाजवा. ज्यांनी गायनाची साथ दिली त्या आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी आणि आमचं छोटं सेवेनेकरी, त्याच्याकडे टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ दिली, मागे टाळ वाजवला, ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेतील आम्ही सर्व विद्यार्थिनी. आता तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, आपल्या गावामध्येच आपली संस्था आहे. तुम्ही सर्वांनी गोड अशी साथ दिली, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच कोणाचं नाव जरी राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते. तसेच तुम्ही 2 तास शांत चित्ताने ही सेवा ऐकली, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. Tukaram